आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अख्ख्या साताऱ्यात माझ्यासारखी तुळतुळीत कातडी नाही कोणाची. हा आहे काय? अरे तसं राजबिंडाच मी पहिल्यापासून. अरे पिक्चर मध्ये गेलो तर काय होईल का माझं? हा विषय आहे का शेठ तुमचा? मग काय केलंय का? तू तर माझी रणबीर कपूरची माझी कॉम्पिटिशन लावून द्यायला लागलाय. आणि मलाच वाटायला लागलोय मी तर बाबा. झालं शेठ तुमचं. सर 2200 रुपये झाले तुमचे. अरे श्रीमंत माणसं बिल विचारत नाहीत. आणि कार्ड मला हात लावायची हिंमत नाही कुणाची. आमचं पाकिट मारलंय. आता पाकिट मारतो रे साहेब, मिळून जाईल. तो पाकिट मार नाही सापडला ना तरी चालेल. पाकिट सापडलं पाहिजे. सोबत पेनड्राईव्ह सापडला पाहिजे. निवडणुकीच्या काळात तो पेनड्राईव्ह कुणाच्या हाताला लागला ना, बाजार उठाल. शोधा ते सगळा सातारा फालता घाला. शोधा. तात्यासाहेब माफ करा तात्यासाहेब, तुम्ही आमच्या अवतानाला मान देऊन एवढा आला, तुम्हाला नसता गोंधळ सहन करायला लागला. बघ तुझी काही चूक नाही. तू नको वाईट वाटून देऊ. पण हे लोकांसाठी केलेलं काम असं वाया जातंय, चोरीला जातं, याचं वाईट वाटतं. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. आपली बी माणसं कामाला लावा. तो काय 2000 रुपये खर्च केले त्यांनी सलून मध्ये. कार्ड ब्लॉक करा साहेब. नको नको साहेब, तो चोर लय मूर्ख आहे बघा. त्याला हे माहीतच नाही की जर आपण कार्ड स्वाईप केलं तर ते लोकेशन कळू शकतो. त्यामुळे आता तो जिथं कार्ड स्वाईप करेल ना त्याच लोकेशनला आपण त्याला पकडू शकतो. कौतुक 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 केवळ कौतुक. तुम्हाला लोकेशन सांगतो, तुम्ही त्याचा माग काढा. ठीक आहे साहेब, पाकिट मिळालं बघा. आता मी शांत बसत होतो. काळजी करू नका साहेब. पलमा लक्ष द्या. सन प्रोटेक्ट वाला दाखवायला. सन प्रोटेक्शन 499 रुपये पासून पुढे. आता इज्जत काढतात काय माझी? पैशावाल्या लोकांची तोंड वळ करायची का आधी? महागातला दाखवा जरा, महागातला ब्रँडेड. सर बघा ब्रँडेड गॉगल. हा एक नंबर. असं आहे पप्प्याने घातला गॉगल, चोरी होणार पागल. एक नंबर. मला कार्ड शर्ट दाखवा जरा मस्त पैकी. तुमच्या साईजचा. हा कसं आहे? खूप छान दिसतो. करा आपण. हे 2 बार किती रुपये झाले? जे झाले साहेब, तुम्हाला 19 रुपये होता, तुम्हाला 1500 रुपयाला 2 शर्ट बसले. मला कार्ड. ठीक आहे साहेब, चालेल.
बोला यानो. दादा इथं कुणी कपडे घेताना कार्ड स्वॅप मारलेलं का? हो आत्ताच एक गिरा गेला. दादा 1 मिनिट सीसीटीव्ही फुटेज दाखवता का? हो बघायला मिळेल ना. दाखव. सत्या त्याचं तोंड दिसत ना की टोपी घातली ना. तेच तर कळना ना. शोधाव तर लागलच. दादा धन्यवाद. पेंड्राईव्ह शोधा जरा तुम्ही, तो महत्वाचा आहे फार. बघतो करतो सरकारी छापाची उत्तरे देऊ नका. डोकं चालवा, शोधा पेंड्राईव्ह. बघतो साहेब. पुन्हा तेच. सत्या कुठे दिसत ना की येऊ. तेच काय कळना मला. दिसला कुठं? नाही ना, तुम्हाला दिसला का? नाही एक काम कर, तुम्ही पवई नाक्यावर जावा, आम्ही मोती चौकात बघतो. हा? दिसला की फोन टाका. लगेच. नेमकं कुठे शोधू आता ह्याला? सगळीकडे बघून झालं. बोला वाघमारे मॅडम, कस काय आठवण आली पप्या शेटची? आता चोराची माहिती काढायची म्हणल्यावर चोरालाच फोन लावणार ना. मला सांग, मंदिराच्या इथं कोण ओळखीचे चोर आहेत का तुझे? नाही हो, का असं काय विचारताय? अरे तिथं एकत्र 10-12 लोकांची पाकिटं चोरीला गेले. अगदी तात्या साहेबांचं सुद्धा. मरतो काय आता मी? शोले मोठा गेम दिसतो. हॅलो, ऐकतोस ना? हा वाघमारे मॅडम. हा हा काय येडा चोर आहे बघा. एवढ्या मोठ्या माणसाचं पाकिट चोरताना विचार करायला पाहिजे होता त्याने. नाही पण मी मिळून देतो की तुम्हाला पाकिट. अहो बाप्याचा शब्द आहे तुम्हाला. हा बाप्याचा शब्द म्हणजे. हा वय वय, आधी पाकिट गाऊ दे, मग ऐकते तुझा शब्द. आणि थँक्यू. होय होय मॅडम. माऊली मंदिरात पाकिट चोरी झाले. त्या एरियातला पाकिट मार कोण आहे माहितीये का तुला? काय झालं दादा? एका मोठ्या माणसाचं पाकिट चोरीला गेले. होय ग, मी बी शोधतो त्याला. गावलं की सांगतो लगेच. सत्या मला वाटतं हेनं चोरला असणार पाकिट. बरे हो नाही दादा, देवाला चाललोय मी, कशाला पाप करेल? नवीन शर्ट झगा मागा मला बघा, नवीन गॉगल, नवीन टोपी, कुठं आलं पैसे तुमच्याकडे एवढं? अहो दादा आता देवाला जायचंय, फाटके कपडे घालून गेल्यावर भिकारी समजून भीक घालतेल ना आपलं. नीट जावं म्हणलं, मी सुधारलोय दादा आता.
अरे तू काय लायकीवा नाही त्या अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहिती. हे बघ कुत्र्याचं सीपूट कितीतरी पाईपात घातलं वाकडं ते वाकडच असतं. होय काय? त्याला चेक केला दादा आईच्या पत्त्यावर दादा नाही. जाऊ दे, आपल्या संग खोट नाही वागणार. जर वागला तर याचा कार्यक्रम फिक्स आहे माहिती आहे याला. होय दादा. तू येऊ का दादा? चल पळ चल. पप्या वाट बघतोय मी. येळ्यात गावला तर ठीक, नाहीतर त्या चोराचा कार्यक्रम फिक्स करतो का नाही बघ. होय दादा येतो. सत्या तात्यासाहेबाच पाकिट शोधत असणार. ह्याच्या तावडीत गावलो बुकनाच करल माझा. त्यापेक्षा डायरेक्ट पोलिसालाच पाकिट देतो, म्हणजे तात्यासाहेबाकडे तरी जाईल. आपल्या वाघमारे मॅडम आहेत की, त्यांना सांगतो डायरेक्ट. हॅलो. हॅलो वाघमारे मॅडम. हा बोल ना. तुमचं काम झालंय, पाकिट सापडलंय. काय? होय होय. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तिथे येऊन भेटा. तुम्हाला देतो पाकिट मी. होय आलेच. होय होय चालतंय. मॅडम जय हिंद. मॅडम जय हिंद. सापडलं ना पाकिट? हाय सापडलं की. हे घ्या. हेच आहे का? होय हेच आहे. कोण होता रे पाकिट मार? तूच तर नव्हतास? हो मॅडम. अहो काय बोलताय तुम्ही? डोळ्यात बघा माझ्या. मी काय गुन्हेगार वाटतोय वय? उगं लावचल मॅडम 379 माझ्यावर. 379? अहो ते चोरी केल्यानंतरच तो कलम असतोय. 1 वर्षाची शिक्षा होती, त्यांनी जेलमध्ये जाते. असू दे मॅडम असू दे, लय लोड घेऊ नका. तो पाकिट मार कुठं आहे? जाऊ द्या ना मॅडम. असं कसं जाऊ द्या? आमदाराचं पाकिट मारले त्यानं, तात्या साहेबांचं. अहो आई शपथ खरं सांगतो मॅडम. आता त्या बिचाराला तर काय माहिती कोणाचं पाकिट मारतोय तो. बिचारा जो पाकिट मारतोय तो बिचारा, आणि ज्याचं पाकिट चोरीला गेलंय तो गुन्हेगार. बरं नाही तसं नाही मॅडम. रॉंगच आहे. चोरी केली म्हणजे पापच आहे. पण त्याची बी अडचण आहे का नाही? कसली अडचण? अडचण काय बी असू दे, अटक होणारच. अहो मॅडम नोकरी गेली त्याची, बापाचं ऑपरेशन आलंय, कुठं आणणार ते पैसे? आता फॅमिली मॅन आहे म्हणल्यावर अडचणी असणारच की. जाऊ द्या, घ्या समजून एवढ्या वेळेस. मी म्हणलो वाघमारे मॅडम लय डेंजर आहेत. हा परत काय असं केलं ना, मी सांगितलंय मॅडम त्याला, परत नाही असं करायचं. ते एवढ्या वेळेस दया दाखवा. जाऊ द्या, द्या सोडून. आता पाकिट बी नीटच आहे की मॅडम. आता तात्या साहेबांचं पाकिट असेल त्याच्या ध्यानीमध्ये बी नव्हतं. जाऊ द्या, द्या सोडून एवढ्या वेळेस. ठीक आहे, ह्यावेळेस सोडते, पण परत जर घावला तर लई बदडी, लई डेंजर आहे मी. हसायला काय झालं? नाही काय नाही. हे बघ, त्याला सांग
आणि तू बी लक्षात ठेव, मेहनतीनं पैसे कमव, ते जास्त टिकतात. सांगतो मॅडम. तसा विश्वास आहे तुझ्यावर. चांगलं काम करशील तर मी बी नेहमी मदत करीन तुला. मी परत असं करणार नाही मॅडम. हा, मी परत असं करणार नाही म्हणजे? म्हणजे तो असं करणार नाही मॅडम, म्हणजे त्याच्या वतीनं मी तुम्हाला सांगतोय, तो परत असं करणार नाही. ठीक आहे, पाकिट दिल्याबद्दल थँक्यू. हा मॅडम. येते. पेनड्राईव्ह कोणाला सापडला ना, त्या गण्याचं माझं काय कनेक्शन आहे सगळ्या जगाला कळेल. त्या सावंतची सगळी स्टोरी बाहेर, जेलमध्ये जावं लागेल आपल्याला. तात्यासाहेब, माफ करा तात्यासाहेब, तुमचं एवढं साधं काम माझ्याकडून झालं नाही. तू कशाला वाईट वाटून घेतोयस? त्यानं ती कॉन्स्टेबल मुलगी, तिचं काम आहे, करेल ती. त्यांना स्वतःचा पगार सांभाळता येत नाही, त्या पाकिट काय शोधणार. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ तात्यासाहेब, मी आपली पोरं लावल्यात कामाला. तात्यासाहेब, तात्यासाहेब, तुमचं पाकिट. स्वतःचा पगार चोरीला गेला म्हणून दुसऱ्याचं नुकसान नाही करणार मी. शेवटी पोलीस आहे, कर्तव्यच आहे आमचं. पेनड्राईव्ह कुठे? समजा त्यातच आहे की. याच्यामध्ये एक पेनड्राईव्ह होता, कुठे आहे तो? लई काय महत्वाचं असेल तर डिटेल्स द्या मला, मी शोधते. या भागातले प्रश्न होते, त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे होते, त्यामुळे मांडायचे होते सदनामध्ये. कुठे आहे पेनड्राईव्ह? ठीक आहे, मग तुम्ही तात्यासाहेब, तुम्ही लोड नका घेऊ. मतदारसंघ तुमची जबाबदारी आहे, आणि तुमची जबाबदारी म्हणजेच आमची जबाबदारी. मी तुम्हाला नवीन फाईल करून देतो डिटेल्स मध्ये. ठीक आहे, मग मी येते. येतो साहेब. सगळं जसं छात तसं आहे या पाकिटात. ही गोष्ट इकडे तिकडे नाही, फक्त आपल्याला पाहिजे तो पेन ड्राईव्ह नाही ह्याच्यात. ही पोरगी नेबळट आहे असं दाखवते, पण जी पोरगी आपली गाडी अडवते ती नेबळट कशी असेल? आता तिनं आपल्या गाडी समोर उभं राहायची हिंमत दाखवलीच आहे. बघू, आपली गाडी आल्यावरती बाजूला होती की नका पाहू बाई माग वळून. देवा, माझ्या मंजूच्या डोक्यावर काही कमी टेन्शन नाही, पण तुझ्या किरपेमुळे ती समद काय नीट करते बघ. तुझी अशीच किरपा तिच्यावर होऊ दे आणि तात्यासाहेबांचं पाकिट तिला घाऊ दे. देवा, दादाला दिलेलं वचन पुरं करायला निघाल्या बघ. तवा माझ्या लेकाचं आणि मंजूचं लगीन तेवढं व्यवस्थित पार पडून दे. म्या लयच दुबळी आहे देव, पण माझी मंजू नाही. माझ्या लेकींसाठी हार काय करता आलं नाही मला. तेव्हा तुझ्या इच्छेनं जे काय घडतंय ते ग्वाड मानीन. माझ्या लेकीला कायम खुश ठेव.
गोळ्या पोलिसांना हल्लीकडे काय काम नाहीत काय रे? म्हणजे अरे साधं एवढं पाकिट काय हुडकून दाखवलं, एवढ्या फोकादाऱ्या मारायला लागल्यात. अरे इथं आपले ते शाहूपुरी चौकातनं चोर परवा गाडी चोरून गेला, सीसीटीव्ही कॅमेराला असा मुका देऊन गेलाय, तो पकडायचा असणे होईना. आणि पाकिटावर एवढं हुशारकी, डोंगर पुकरून काढलाय उंदीर बाहेर. आणि हुशारकी म्हणजे लई मोठी काहीतरी कामगिरी केली. तुम्ही बी केलास की प्रयत्न? गावला का नाही ना? कसं आहे ना, बळवंत लक्ष्मण माने चोराला पकडायला पोलिसच लागतो. गुंडाचं काम नाही ते.